म्हणलं आता पोझिशन हो मारत राहची बरी आहे का आता हो गेला मारती पुढे आता का मागच आहे म्हणलं अजून काय खरं आहे माती राहायचं पडला माती हाताच पडला माती दा मग काय आता 19% लोकांनी मतदान केलं 14,000 लोकांपैकी मग 81 मनोज पाटील मग काय येणार आहे आपला माणूस मग माती दा पडला हो आताच पडला 81% अजूनही खाली नाही उतरला का पहिले 20% तर मारती अजून खाली गेला का अरे बाबा खाली जात दबते का पुरा अरे नाही रे म्हणलं लेका उलट सांगून राहिला का तू बरोबर सांग नाव लेका उलटे पालटे झाले का बे म्हणजे पान तुम्ही पाना मग 19% माती आले 81% आहे मनोज पाटील हो त्याच्यानं आता मलाच नाही वाटत वर येईन म्हणून माती दा आता हे असंच काही कंडिशन कायम राहत वाटते बा उद्यापर्यंत 5 वाजेलो काही खरं दिसत नाही मला आता राजा असं जर असेल तर काय जनतेचा कौल म्हणा लागत नाही का हो ना बाबाला विचारून जर निर्णय घेणारे माणसं निवडून येतील तर असे तलबदार लोक काय करतील म्हणलं अशा ना हो म्हणजे सांगा किती लोक म्हणजे आता कोणाला मतदान करून आणि कोणाला नाही करून सांगता येते का हो म्हणून म्हणलं मारती हो जनतेच्या कोलवर लक्षच नाही द्यावं लागत हो असं होते ना मग ते असं होते ना मी काय म्हटलं मला वाटेच तरी याच्यात असं होईल म्हणून तर मला वाटे की बा तसं करा पण तेही हुकलं एखादं सारा गेमच झाला आता मारती नाही रे आपलं नाही हे बा मी काय सांगू ना हो हे तांत्रिक प्रॉब्लेम आहे ज्यांनी हो कारण की आपले लोक वोटिंग जरी करून राहिले पण मतदान हे मनोज पाटलालाच भेटून राहिलं हो असा मा अंदाज दिसून राहिला मला कारण की काटेकी टक्कर व्हायलाच पाहिजे होती ना याच्यातनी म्हणजे दुमतच नाही ना सगळे लोक आता आपल्या सांगे ना मारुतराव धुटके तडफदार व्यक्तिमत्व आहे आणि हे येणारच आणि येणार यायलाच पाहिजे होतं पण नाही येऊन राहिलं म्हणजे याच्यातनी काहीतरी हो हे समजा इचुकाट आहे असं मला असं अंदाज वाटून राहिला आता ते तर आहेच म्हणा नाही का दोष द्यावं तर कोणाला द्यावं नाही का आपण तर पडून राहिलो नाही ते तर बरोबर आहे म्हणा कारण की याच्या तांत्रिक बिघाड असल्याशिवाय असं होऊ शकत नाही हो कारण की तुझ्या पुढे 81 पाहिजे होतं आणि त्याच्या पुढे 19 पाहिजे होतं हो असं काहीतरी उलटफेर त्यानं केलेलं दिसून राहिलं मला अंदरची गोष्ट आहे म्हणा आता आपल्याला समजत नाही त्यातलं काही जाऊ द्या काही असो हो बसून आपण वाट पाहू ना अजून रात बाकी आहे दिवस बाकी आहे अरे म्हणलं आपले माणसं इतके सपोर्ट करणारे आहे हो शेवटच्या टप्प्यात आपले लोक मतदान करते शक्यतो हो असं मला वाटते बा आणि एक तर आपल्या काही लोकांना समजत नाही मतदान कसं करावं त्याच्या समजते असं होऊन राहिलं ते पाहू ना आता काय होते तर उद्यापर्यंत निकाल लागणच पाहू वाट पाहू अजून हो बरं चहा मग मांडता का बाई मग मान मग चहा मान मग मानतो म्हणतो तर हो चहा मांडतो ना हो आलीच मी आलीच मनोज पाटिल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है देखना रामपुर वालों आंखों से मनोज पाटिल आएंगे लाखों से आता काय म्हणालो काय किती आता डोकं फिरलेल्या लोकांच्या सांगा अजून म्हणाले का 4 घंटे नाही झाले त्याला वाटून राहिला आलेच का ते मनोज पाटील घरापुढे येऊन कल्ला करून राहिले कोण होईल हो आएंगे लाखोशे अबे लाखो मतदान तरी झालं का लाखोशे काही आपलं पायावर संख्या कोण होईल ती हकळून दे खेदाळून दे त्याला येऊन येऊन येणार कोण मनोज पाटलाशिवाय दुसरा कोण मनोज पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है होईल का तर थांबा मी आलोच ते आता 2 मिनिटं पाहतो ते कोण होईल अरे कोण होय रे थांब तू तिथं थांब जेवढे मारते बाहेर येत आता पाहिजे तू हो पूर्ण कोमातच गेलं ते आता त्याला माहिती आहे आपली सीट पडणं आहे ना हो ना एक खेप करू का अजून कल्ला करू का जरासा भरासाठी चालू ना आपण मध्ये सध्या भर लवकर हो पटकन भराचा भंग पोयाचा भर लवकर दादा मनोज दादा एकच दादा मनोज दादा नाच केला पण वाया नाही केला मनोज पाटील आगे बोलो हम तुम्हारे साथ है म्हणलं थांब थांबा ना आता कोण बोलून राहिले म्हणलं अबे लेका म्हणलं भगोडे हो इथं येऊन लेका कल्ला करून राहिले या ना सामने या ना अबे म्हणलं अजून 4च घंटे झाले तुम्हाला काय वाटून राहिलं ही दात काढून पोळून राहिले का हो थांबा ना हे आलं का आता इथं हे काय आता हे काय डोकं खाते माया मुशरम भाऊ काय तर कल्ला म्हणलं हो ना आता मारतीच भेटायला आलो तुम्ही हो मला काय काय नाही कंडिशन पाव दे ना बस कर ना आता चोपडे धंदे तू हो तू हे तेच धंदे ना मला माहिती आहे ना आता हे आम्हाला कंदीला पाहिजे सगळं सांगितलं ना तुमचं कोण कुकडून आहे कोण कुकडून नाही सगळा सपोर्ट होता ना तुम्हाला लाईने पाठवायला तुम्हाला तुमचा 3 जण मागच होते त्याच्या आमचे माणसं फोडासाठी काय सांगून राहिले तुम्ही जा तुम्ही डोकसं नका खाऊ हो तिकडे नाचा का तिकडे उडा आम्हाला काही करणं लागत तसं नाही मुखिराम भाऊ तसं असते का हो सपोर्ट म्हणजे माझ्या एकट्याच्या भरोशा नसते जमत ते जनतेचा कौल आहे ते आपलं काय त्याच्यात नाही सांगा बा तुम्ही हो चालतेच आहे हार जीत चालतेच आहे कोणी कोणी आता समजा मागं पुढे हे ते चालणारच आहे शेवटपर्यंत एवढं त्याचं टेन्शन घेत असते का हे नाही दुसऱ्या वेळेस त्याचा काय चान्स आहेच कोणतं 1 वर्षासाठी आहे चला येतो म्हटलं मी जरासं हो मारती आहे का घरी भेटू का त्याला झोपला आत्ताच झोपला ते अंग टाकलं त्यानं हो ये उद्या येते उद्या हो जा आता जा चला गेला कोमात नाही का बरं ठीक आहे हो तेच म्हणलं मॅडम जरा भेट घेतलीस ती बरं वाटलं असतं हो येतो मग मी भेट घ्यायला नाही का हो ना मीठ टाकासाठी आलाय जखमी हो बरं हो जा 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 कोण आहे म्हणलं आता आवाज आला ते काही नाही शिवलाल टोयगोटे हो तेच होय ती हो आता त्यानंच माणसं पाठवले असून पहिले कल्ला कराले नंतर तेच येऊन मला विचारते काय झालं म्हणते कायचा कल्ला होय इतका नाला काय ते शिवलाल आपल्याला माहित नाही का आता तुम्ही म्हणेस ना यानं बिलकुल तिकडे सपोर्ट केला म्हणून पुरा त्याला म्हणलं तर त्याच्या तोंडावर म्हणलं मी आलं तू सांगू नको म्हणले हो काही गोष्टी करू नको म्हणलं
चालतेच आहे चालते त्याचे धंदेच आहेत ते मग जिकडे भेटलं तिकडे चालला आता तिकडे कसं आहे हिरो आहे लाईनी पाटला आता ते मग पाहा ना तुम्ही पुढे आता पुढे पुढे कसं होते तर हो पहा ना ते आता माहोल करणं तर बिलकुल आहे पहा चलो आगे बढो ना इकडे बिलकुल खिसा खाली करणं सुरू पार्ट्या आहे ते आता हे माहोलच आहे 1 वर्ष सांगतो ना बिलकुल आहे सरपंचापेक्षा बी उपसरपंच जास्त उड्या मारणार आहे पाहिजे तुम्ही ते होय ना काही आपल्याला काय करावं लागते जाऊ द्या ना पण आता झालं का सगळं झालं का अजून उद्या ना लागू द्या ना निकाल उद्या 5 वाजता आहे ना जाऊ द्या तिकडे काही निकाल लागवा हो हरलंय तरी आपल्याला काही त्याच्यात तोटा नाही हो का रे मारुती आपल्या मागं लय काम आहेत आता मारुतीच्या मागं मंडपचं कामं इकडे शेतीचे कामं ट्रॅक्टर पाव काय काय करा माणसानं मला तर वाटते जे होऊन राहिलं ते चांगलंच होऊन राहिलं ना हो नाही कर बा मारुती ते खरंच आहे म्हणलं हे बा मारती बाबू हे बा पडला तरी बरंच आहे लोकांची निरा म्हणलं किती काही कामं करशील ना तू लोक नाव नाही काढत उपसरपंच असला काय असला सरपंच असलं तर काहीच नाही आपले कामचे घरचे कामं सोडून द्या लागते आणि लोकांच्या मागा लागते मग लोकांचे आपले वावर पडीत पडा लोकांचे कामं करा तरी नाव नाही जाऊ दे द्यायलाच करू दे आता काय आता समजावण्याची भाषा आहे हो ना ते आहेच म्हणा पण पाहू ना आता काय होते अजून शेवटपर्यंत बसा म्हणलं बसा बाबा बसा चहा येऊन राहिला जाऊ आता विषय आता हे विशेष बंद करू आपण कारण की आता फुल अँड फायनल ते आला तरी आपल्याला काही घेणं देणं नाही जर योग असले तर आपलं जर समजा उलटफेड झाला तर ठीकच ठीक पण आता हे पुढचं आपल्याला पाहा लागत ना आता हो का रे मारती आता तू अध्यक्ष आहे शाळेचा ते वावराचं मग आता उद्या मग काय कसं काय करू राहील तुम्ही हो ते आता गुरुजी म्हणे बा उद्या मग ते आपलं निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि तिथंच मग आपण त्याच्यावर चर्चा करू म्हणे काय दवंडीचं कसं काय करावं कधीपासून द्या हराशी काही घ्यावं तसं हो का बरं मग आता कसं करता यावर्षी आता हे यावेळेस पाहिजे बरं जरा आता मुंशीराम सपोर्ट करा यावेळेस मला कारण की माझ्यावर शेती नाही हे असे चिल्लर धंदे कसं आहे हे चालतेच आहे आपले शेती असली की कसं आहे थोडंसं माणसाला आधार राहते म्हणजे घरचा गहू घरचं हे शाळेचं शेत किती 4 एकर आहे तर म्हणलं यावेळेस आपल्याला शेती घ्यायचा विचार आहे गड्या हो तर म्हणलं तू अध्यक्ष आहे जरासं आपल्याला काही ना काही या दृष्टीनं प्रयत्न कर म्हणता नाही का म्हणजे यावर्षी वावर तुम्हाला घ्यायचंच आहे समजा नाही का हो ना ते तर वावर सांगतो ना दरवर्षी मास ताब्यात राहत होतं हो या आलूभाऊनं टेम्पो टाकलं इथे येऊन परगावचा आला आणि इथं राज्यकर्ता बनला असं झालं ती पण यावर्षी नाही भेटू देत त्याला हो यावर्षी भाऊ तू किती काही ताकद लाव म्हणा हो तुला यावर्षी वावर मी भेटू देत नाही हो कारण की एक वेळ का हे वावर मा ताब्यात आलं हो की मी आता आयुष्यभर सोडत नाही म्हणजे कसं काय बा दरवर्षी हराशी आणि त्याची आबूजी अरे असे ना दरवर्षी बरोबर टिकूच देत नाही कोणाला मी आता हो कारण की आपल्याला ते वावर एक खेप सुटलं ते सुटलं चूक झाली पण आता नाही चुकू देत नाही हो यावेळेस तर वावर मीच घेतो हो पाण्याची व्यवस्था करतो बोरवेल खणतो त्याच्यात आणि असं तसं गुरुजीला म्हणतो बा पाण्याची व्यवस्था असं तसं करा हो आपणही सपोर्ट करू जरासा आणि लेकाचं पाहूनच घेऊ काय तर नाही तर मग धरणावून पाईपलाईन आणल्या पाहिजे खर्च करू काय दुसरी कोण पाणी आणायला लागते आपल्या वावरातून स्पेशल पाईपलाईन खोदून आपण हो तुम्ही फक्त काय आहे थोडंसं बा आपलं जे काय खर्च पाणी बिल येते त्याला मदत करत जा बस मग तर झालंच आता तू ऐकून पाणी जर आपल्याला 100% भेटलं हो कारण की शांत्या कसं आहे मनामनातल्या का झकोले देते हो मायच राहिलं म्हणून म्हणलं कसं आहे हो आता याही वर्षी आज भाऊन कोणती पिकं काढली सांग बरं मग असं आहे ते म्हणून म्हणलं यावर्षी आपल्याला वावर जाऊ द्यायचं नाही बरं ठीक आहे मग यावर्षी आपण हो 100% वावर घ्यायचं म्हणजे घ्यायचं ताकद लावायची हो आता पाण्याची व्यवस्था होऊन जाते आपल्या वावरातून हो जाय संकेत चहा घेऊन ये म्हणला हो झाला असून जाय लक्षात भाऊ चला म्हणलं कसं उद्या आता धाब्यावर तर उद्या आले का जमणार नाही आपलं ते वावराच्या बद्दल ते काहीतरी आहे म्हणते ना संध्याकाळी 5 वाजता एक तर आता कोण उपसरपंच होते त्यांची निवड आहे म्हणते मग हो ते आता उद्या आहे नाही का हो पण ते झालं आता मारते फिटलं त्याच्या हो मारता येत नाही हो कारण की आता पोल पाहिला ना रस्त्यानं काही मजा नाही त्याच्यात हो पडते म्हणते ते असा अंदाज आहे म्हणते बा ते आता जे होईल ते होईल समजाच उद्या नाही का हो पण नाही लक्ष भाऊ उद्या तुम्ही थांबता जरासं म्हणजे काय कसं करावं हराशीले वावर आता काय ठेवावं का नाही यावेळेस काय वाटते तुम्हाला बाबा ते काय सोडून राहिला तू हे बा तुला सांगतो ना आपण आपल्या वरातून पाणी देऊन तुला बा ऊस लावायला लावतो ना मग काय तर या वर्षी आपल्याला ऊस लावायचा त्याच्यात हो चटकन आता पटकन वाई केली की आताच ऊस लावून द्यायचा फटाफट हो पाणी आहे ना आपल्या वरातलं मग काय टेन्शन आहे पाईपलाईन निवल्या का तिथं या वर्षी सांगतो ना 4 एकरात सांगतो कमीत कमी 7-8 लाखाचा ऊस काढायचा आपल्याला हो यावेळेस प्लॅनच बनवला आपण दोघं भले बटाई न करू लागायचं आपण हो दोघा मिळून करू हो तर का ऊस पेडता का असं असं मग ऊस खपला पाहिजे बा कारखाना आणि हे ते लय लोचे असते त्याचे नाही ना रसवतीला जाते ना आपला मग आता आपल्या धाब्याच्या पुढे रसवती जरी टाकली तर रोजचा जरा ऊस आणला तर त्याचे पैसे वसूल आहे आपले मग काय तर मग आपल्याजवळ आहे ना सगळ्या व्यवस्था आहे ना आपल्यापाशी या वर्षी वावर जाऊ द्यायचं नाही आपल्याला ते हो सांगतो तुम्हाला तुम्हीच घ्या हो भले पण ऊस लावू आपण दोघा मिळून बरं मग आता यावेळेस सोडायचंच नाही मग समजा नाही का बरं ठीक आहे ना मग फक्त पाण्याचं पाहिजे भाव ते शांताराम भाऊ काही ऐन वेळेवर म्हणते आज माय आहे उद्या माय आहे काही लई नाही रातचं जा लागते म्हणजे पाणी हक्काचं पाहिजे मग आपल्या वरात आहे ना पाणी मग काय हो लागलं तर बा सांगतो ना अंदरून पाईपलाईन देऊ आपण हो जर काही यावेळेस समजा आपण कोणाला घेऊन द्यायचं नाही मग काही टेन्शन नाही मग तर हे बा चांगले पिकं काढतोय पाण्याच्यानं जरासं माणूस मागं पुढे करते बरं ठीक आहे मग आता उद्या मग पाहू काय होते तर परवा दिवशी आता होईल ती हराशी असं वाटते अंदाज
आता उद्या समजतेच ना ते आता कोण भरते काय भरते फॉर्म तर हो कंदीला भरून एकटा दुसरं कोण भरणार नाही का कंदीला नाही घेते त्यावेळेस मी हो त्याला म्हणा किती दणके घेतो हो कारण की आता यावेळेस आपलं पूर्ण बिलकुल नियोजनच आहे आपलं. बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही बघा हो तुमचा सपोर्ट असल्यावर मग काय टेन्शन आहे हो चला मग आता येतो मी पाहू उद्या काही तुम्ही नका जाऊ धाब्यावर मी नाही जात हो आहे तर हॉलमध्ये गलमध्ये हो चला येतो मग. जेवण करून घे ना बाबू. जेवण करतो मी ते आता लाईन बटर बोलावलं म्हणे हो तर येतो म्हणे येतो त्याला भेटू नंतर मग करतो मी जेवण. बरं जाय मग बाप्पा जाय. हो काय आता करा आता पायवर आता मले आपल्याला चिकनी डोंगराला जात होतं पण आता आपलं वावर ते आता त्यानं त्या बटेदारानं काय केलं काय नाही नागरा लागन त्या 2 एकरासाठी म्हणलं धाव जा लागते असं वाटते तिथे इकून टाका बाबा आणि इकडे आपलं कुठेतरी घ्याव पण आता इतक्या किमता झाल्या लयच झाल्या आणि तिकडलं इकायला जावं त्याला किंमत नाही पण कोरडो आहे तर आता काय कसं करा म्हणलं एखादं 4 एकरचं वावर गड्या हो बटेन करून मग आपल्याला 10 जण इकत आण लागते सर आण लागते पैसा आडला असते पण किती महागात पडते ते हो एखादं 4 एकरचं वावर पाहिजे आपल्यासाठी यावर्षी. कोणाचं पाबरा बटेन हो आता काय या शाळेत झाले का काय तर याची हराशी आहे बा उद्या त्याचा विषय निघणार आहे म्हणजे काहीतरी. हो रे बाबा म्हणलं ते विषय आहे आता नाही म्हणलं मग पाहिजे ना मग आपल्याला काय हरकत आहे बोलायला हराशी आता कोणी केलं ना ज्यानं जे पैसे देईन ते करण. बरं पाहतो बरं मग ते कसं आलो भाऊ ते कधी बुडा हो त्या दोघांनी लेखाचं आता आपला ताल बसला पाहिजे बा हो त्याचं आता काय होते काय नाही तर आपण पैसा टिकलो पाहिजे. नाही ठीक आहे आपल्याजवळ का पैसे नाही का म्हणला हो आपण बी करू आहेत ना जमा मापाशी मी म्हणतो ना तुले मागच्या वर्षी जेवढ्यात केलं त्याच्यापेक्षा 10,000 शिल्लक गेले चालते पण वावर या दोघांना भेट नको दे यंदा आपणच करू दे. ठीक आहे रे भाऊ असं जर म्हणत असतं बघ हरकत आहे लावतो ताकद मग लाईट म्हटलं म्हणतो बा पाहिजे जरा यावेळेस आपल्या हराशी बोलायचे म्हणतो पाहू बघ उद्या. करस तू आता हो कसं आहे तिथचं आपलं फरगाचं ते वावर आपल्या काही म्हणजे सुटी नाही हो तिथचं काही आपल्या हाती लागू देत नाही हो इथं म्हणजे सगळं दायदाना हे ते सगळं आपल्याला काढता येते हो आणि पाण्याचं विचारतो मग लाईन पडल्याने म्हणा पाणी किती सरकार ना तुमच्या वावरातलं म्हणजे मग आपल्याला दुसरी पिकं काढता येईल मग. बरोबर पाण्याचा वेळ लावला का नाही का बरोबर ठीक आहे रे मग काढतो मी विषय आता जातो बघा येतो मी सांगतो काय होते तर. हे पडलं नाही आपल्याला असं नसते लाईनी पाटील चहावर घोटघाट नका करू बाबू शंभू तुझ्या बाबाला सांग बरं उद्या पार्टी लागेल म्हणा उपसरपंच झाले तुझे बाबा आता 100% आताच सांगतो मी तुला लिहून देतो मी मग असं असते काय चहा आणि पाणी बस निपटलं ना करू थांबा तुम्ही आता इतके आता अजून झालंही नाही आपला पहिले म्हणजे 100% आपण निवडून येतो का नाही आता उद्याचा निकाल लागू द्या मग पाहू ना आपल्याला आता काय त्याचा काय मोठा विषय आहे का का शिलाल भाऊ नाही पार्ट्या गिट्याचा काहीच विषय नाही कसं आहे कसं बोल भाषा असते ते फक्त माय काय म्हणणं आहे मोठे पाटील नाहीत का म्हटलं हो त्याला भेटलो असतो म्हणजे कसं काय बा थोडंसं चर्चा केली असती काही विषयावर नाही बाबा कसं आता जेवण केलं अंग टाकलं असं ना आता हो जाऊ द्या आता उद्या सकाळी भेट जा ना उद्या निकाल लागल्यावरच बरं झालं नाही का बरं ठीक आहे मग हो नाही तर भेटलो असतो जरा 2 शब्द बोललो असतो. बरं बाकी काय म्हणता मग आता उद्याचं आता पाहा तुम्ही आता उद्या उपसरपंच होऊ राहिले तुम्ही कारण की लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवला आज्ञाधारक माणूस आहे बा वडिलाच्या मनानं ऐकते त्या पद्धतीनं आता तुम्ही पुढचं आपलं कामं करा आता म्हणजे नाही तर मग बा उपसरपंच केलं काहीच नाही केलं माणसानं असं नाही झालं पाहिजे आता पान तुम्ही सगळे लाईनवर आण तुम्ही मग काय का आपल्या लोकांना काय वाटते का असं तसं आहे का असं नाही आपण दाखवत नाही जास्त बोलत नाही कोणाला साधा स्वभाव आपला पण आता आपल्यावर समजा लोकांनी विश्वास ठेवला आता आपण काय मामूली आहो का त्या मारतेला काय वाटून राहिलं आता हे एक पद तुम्हाला लोकांना विश्वासन दिलं याच्यानुसार तुम्ही आता एक पायरी वर तुम्हाला स्वतः चढा लागणार आता गावाचा विकास कसा होईल याच्या दृष्टीने तुम्ही सरपंच साहेबांना सहकार्य करा म्हणजे पाण्याची व्यवस्था काय बा नळा टोट्या लावतात का नाही लोक ग्रामसेवक साहेबाचं काय चालू आहे वित्त आयोगाचं काय चालू आहे काय नाही सगळं गावाचा पूर्ण सांगोपांग विचार करून सर्व आरोग्य कर्मचारी झाले शाळा झाली अंगणवाडी झाली ग्रामपंचायत झालं त्यानंतर आपले बाकीचे क्षेत्र आहे कृषी क्षेत्र आहे कृषी सहाय्यक साहेबाचं काय चालू आहे कोणाचं काय चालू आहे सगळ्या गोष्टी तुम्ही जरासं आता लक्ष केंद्रित करा जेणेकरून आपल्याला त्याच्यातून गाव आपल्याला पुढे नेता येईल आपलं कोणकोणत्या याच्यातनी म्हणजे आपण कुठं पुढाकार घेता येईल याच्यात तुम्ही घुसा आता असं आमचं म्हणणं आहे. नाही पान तुम्ही आता एक वेळ आपल्याला हे पद भेटलं की आपण आपल्या कामाला लागतो हो फक्त आता एक थोडासा विषय होता बा शिवलाल भाऊ आपलं झुंबर भाऊ आत्ता आले थोडासा विषय काढला त्या वावराचा उद्या हराशीचा आहे म्हणतात त्याच्यातनी समजा विषय तर पाहिजे म्हटलं यावेळेस आपल्याला झुंबरले ते वावर भेटलं पाहिजे. आता तू काय पडून राहिला झुंबर त्याच्यात काय पडून राहिला म्हटलं त्या वावरातनी हो ते कंदील बुडा आणि ते बाकीचे आलू भाऊ ते पाच बसती आपल्याला काय पुरते ते पुरते म्हणजे कसं झालं बुढीचं काय म्हणणं आलं किंवा एखादं हक्काचं जर 4 एकर वावर आपल्याला इथं असलं पीक पाणी येते सगळं दायदारा खर्च होते आम्हाला सगळं विकत आणायला लागते हो बरोबर म्हटलं बा 4 एकर जमीन आहे ती शाळेची मागच्या वेळेस आलू भर घेतली होती त्याच्या आधील्या वर्षी समजा कधीला म्हणजे या वर्षी कसं आहे लाईट पाटील म्हणते त्याच्या वावरातून पाईपलाईन घेऊन जाय बा बिलकुल तुला जे वाटत ते कर काही विषय नाही मग म्हणलं आता पाण्याची व्यवस्था होऊ राहिली सगळं पद्धतशीर होऊ राहिलं म्हणलं बा आपण यावेळेस करावं असा कसा बा बुढीचा विचार होता बाई बुढीमध्ये कोणती हालती ते वावर यावेळेस आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून कोशिश कर बरे तू काय ते काय मोठा विषय आहे झालं ते तुझ्या वावर झालं म्हणून समजून घ्या आतापासून पाहू आता काय होते उद्या मीटिंग मध्ये विषय आहे त्याच्यावर हो ना तेच म्हणलं आता हो कसं लाईन पाटला सपोर्ट आहे एक वेळ 4 एकर आपल्याला 1 वर्ष भेटलं की पुढे आपण सोडत नाही मग याची पाईपलाईन जर आपल्या वरात आली मग काही टेन्शन नाही आपल्याला
नाही नाही करू ना आपण, आम्ही सहकार्य करतो तुले. हो पाहू आपण या हराशीतनी बरोबर काय गेम बसते कसा नाही. हां झालं बाकीचं काय आता टेन्शन नाही मग. येऊ मग आम्ही आता. हो या मग आता. हो पाहू आता उद्या काय होते काय निकाल लागते रातभरात अजून. काय बदल होते काय सांगता येते. ठीक आहे मग या मग. अभिनंदन अभिनंदन आपले मनोज पाटील यांचं उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामपंचायत वतीने त्याचबरोबर गाववासियांच्या वतीने सर्व सबस्क्रायबरच्या वतीने मी सचिव या नात्यानं आभार मानतो. आणि त्याचबरोबर मारुतराव धुटके यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रदर्शन सादर केले. त्यांचे सुद्धा समर्थकांनी त्यांना सपोर्ट केला, परंतु काही थोडंफार प्रमाणात असतेच, कारण की हार जीत हे कायम आहे. त्यामुळे यावेळेस का नाही पुढच्या वेळेस पुन्हा प्रयत्न करावा आणि त्यांच्याशी आशीर्वाद, त्यांच्यावर आमचा आशीर्वाद आहेच. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आपल्याला मनोज पाटील हे नवीन उपसरपंच झालेले आहे त्याबद्दल ते 2 शब्द आपले व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काय बोलताय ते काय सांगा आता नाही. आज लोक तर काही दिसले नाही बोलताना. सर्वप्रथम मी जे काही आपले सबस्क्रायबर आहे ज्यांनी मला सहकार्य केले आणि ज्यांनी नाही केले त्या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो. मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. मंचकार उपस्थित आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कमिटीचे अध्यक्ष देवदासजी सनसने, आपल्या गावचे सरपंच माननीय गजानभाऊ काळे, तसेच गुरुजी आमचे सासरेबा, त्याचबरोबर आपले घनमोडे साहेब, ग्रामसेवक साहेब, सचिव, तसेच इतर सर्व मान्यवर शांताराम भाऊ, कंदिलाबाजी, त्याचबरोबर माझे मित्र मारुतराव धुटके, असे हे सर्व आणि उपस्थित झालेले सर्व महिला मंडळ सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपण खरोखर मला सहकार्य केले. आज मला उपसरपंच पदावर तुम्ही पोहोचवले, त्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. आणि तुमच्या या जो काही मला तुम्ही योगदान केलेलं आहे त्याचं मी खरोखर फलित साध्य करीन. ते तुमचं जे काही मतदान केलेलं आहे तुम्ही त्याचं मी सार्थक करीन. अशा पद्धतीने मी शब्द देतो, विश्वास देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आणि त्याचबरोबर मनाचा मोठेपणा दाखवणारे आपले मारुतराव धुटके हे सुद्धा आपले 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे आधारस्तंभ माननीय श्री तंटामुक्ती अध्यक्ष देवदासजी सनसने, तसेच आपल्या गावचे खरोखर आपल्या गावाचा विकास करणारे माननीय सरपंच साहेब गजाननजी काळे, त्याचबरोबर आमचे गुरुजी आणि तसेच माझे मित्र लहाने पाटील, मनोज पाटील आणि शांताराम भाऊ, त्याचबरोबर आमचे इचुकाटा संघटनेचे अध्यक्ष श्री शिवलालजी टोयगोटे, आमच्या गुंफा मावशी, त्याचबरोबर सर्व जे काही मंडळी आहे, महिला मंडळ आहे, सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. मला सुद्धा तुम्ही सहकार्य केले, परंतु माझ्या काहीतरी चुकामुळे म्हणा किंवा माझ्या थोडंसं माझ्यामध्येच काही कमी असेल म्हणून तुम्ही मला निवडून दिले नाही. काही हरकत नाही, त्याबद्दल मी तरी तुमचे आभार मानतो. आम्ही स्वीकारतो, आमचा पराभव आम्ही स्वीकारायला तयार आहे. आम्ही चिंतन करू, पुढच्या निवडणुकीमध्ये आमचं प्रदर्शन चांगल्या प्रकारे करू. अशा पद्धतीनं मी माझी मनोगत व्यक्त करतो आणि खरोखर आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यास काही हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज पाटील यांना शुभेच्छा देतो. आपले नेतृत्व त्यांनी दाखवून द्यावे. आपल्या गावाच्या विकासासाठी आपला खूप खूप मोलाचा आपला जो काही वेळ आहे देण्यात यावा, एवढी मी आता त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तर यानंतर आता हा आपला विषय इथे संपलेला आहे. आता पुढील विषय म्हणजे आपल्या वावराची हराशी या संदर्भामध्ये थोडी चर्चा करण्याच्या हिशोबाने आपण आज इथं उपस्थित झालेलो आहो. त्या संदर्भामध्ये गुरुजी त्याबद्दल काहीतरी सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर मंचकार उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व आपले गावकरी मंडळी, त्याचबरोबर महिला वर्ग, आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो की आपल्या गावामधील जे शाळेची शेती आहे 4 एकर, त्याचं दरवर्षी आपण हराशी बोलून त्याची किंमत अदा होते आणि त्यानंतर आपली शेती वाईसाठी आपण 1 वर्षासाठी देत असतो. या अनुषंगाने यावर्षी आलोभाऊ यांनी शेती वाहिलेली आहे, परंतु आता त्यांची लिमिट संपलेली आहे, त्यांचा करारनामा संपुष्टात आलेला आहे. म्हणून आपल्याला हराशी बोलण्याचा कार्यक्रम उद्या किंवा परवा आयोजित करायचा आहे. तर आपल्या त्याबद्दल जे कोणी काही इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरण्यासाठी आपण त्यांना आज दवंडी देऊ आणि त्यानंतर उद्या फॉर्म भरण्याची तारीख राहील आणि उद्या फॉर्म भरल्यानंतर परवाच्या दिवशी आपण त्वरित हराशीचा कार्यक्रम लागू करू. त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे शाळा व्यवस्थापन समितीचे मारुतराव धुटके हे पूर्ण आयोजन नियोजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर पहा, आता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने उद्या आपण सकाळी दवंडी देऊ. त्यानंतर उद्या दवंडी दिल्यानंतर 11 वाजेपर्यंत आपले फॉर्म तुम्ही जमा करावे. अनामत रक्कम 500 जमा करावी. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता हराशीचा कार्यक्रम ठेवण्यात येईल, कारण की आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे, शेतीची वाई सुरू आहे. म्हणून उद्याच आपल्याला जे कोणी इच्छुक असेल, आज तुम्ही दिवसभर विचार करा, रात्रभर विचार करा आणि ज्यांना कोणाला ही शेती घ्यायची असेल त्यांनी उद्या सकाळी 8 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत फॉर्म जमा करावे. त्यानंतर 4 वाजता हराशी करता शेतामध्ये आपल्याला उपस्थित व्हायचे आहे. शाळेतर्फे नाश्त्याचे आयोजन केलेले आहे, शेतामध्येच आपण नाश्त्याचं सुद्धा आयोजन करणार आहोत. आणि जे कोणी शेती घेणार आहे त्यांच्याकडून आपण ते समजा त्यांच्याकडून देऊ किंवा आम्ही शाळेकडून देऊ, काही विषय नाही. माझ्याकडूनही असलं चालते, काही हरकत नाही. हो, एवढं आपण योगदान करतो.
तर आता उद्याचा कार्यक्रम तुम्हाला समजलेला आहे. उद्या दवंडी होईल, त्या पद्धतीनं आपली कारवाई सुरू राहील. आणि जे काही नियम अटी आहे ते आम्ही तुमच्या पुढे तिथं लावलेले राहतील. त्यानुसार तुम्हाला आपल्याला योगदान सहकार्य करायचे आहे. धन्यवाद. तर चला, आता या विषयामध्ये जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. आता कामधंदे आहे सर्व. आज आता तुम्ही आले, ठीक आहे, धन्यवाद. आणि सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. उद्या भेटू याच विषयासह 5 वाजता.